महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी आपल्याला थाळी बनवायची असते. त्या थाळीमध्ये काय बनवायचं हे आपल्याला सुचत नसतं. त्यावेळी तुम्ही नक्कीच असं श्रीखंड, मशरूम पनीरची भाजी आणि सोबत पुलाव आणि तळलेल्या पुऱ्या आणि सोबत ताटामध्ये लावण्यासाठी कुरडी बनवू शकता. अगदी कमी वेळामध्ये होणारी ही थाळी आहे आणि पटकन तुम्हाला बनवता येणार आहे. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। जेवणाची आज आपण थाळी तयार करतोय। त्यासाठी आपण पहिल्यांदा ना इथं अर्धा किलो एवढं दही घेतलेलं आहे। म्हणजे पहिला पदार्थ आपण श्रीखंड बनवतोय, त्यासाठी इथं आपण अर्धा किलो एवढं दही घेतलं। एक पातेलं घेतलं, त्याच्यावरती एक आपण गाळण ठेवून घेतली। त्याच्यावरती आपल्याला एक सुती रुमाल टाकून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपण जे अर्धा किलो दही घेतलं होतं ना, ते दही आपण त्या सुती रुमालावरती वतून घेतलेलं आहे। दही आता आपल्याला ना बांधून घ्यायचं आहे। त्यासाठी सुती रुमाल आपण एकत्र असा गोळा करून घेतला आणि त्याला एक आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे। म्हणजे जे दह्यामधलं पाणी आहे ना ते नितळून जाण्यासाठी दही आपल्याला ना गाळणीमध्ये ठेवायचं आहे। म्हणजे दह्यामधलं जेवढंही पाणी आहे ना ते गाळणीमधून ना ते खाली जातं, म्हणजे नितळून जातं। आता 2 तास आपण दही तसंच ठेवलं होतं। 2 तासानंतर आता इथं आपल्याला सुती रुमाल जो आपण त्याला एक गाठ बांधली होती ना ती उघडलेली आहे। बघू शकता चक्का आपला तयार झालेला आहे, एकदम छान असा झालेला आहे। आता आपण एक ना इथं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चक्का ओतून घेतला। चमच्याने ना आता आपण मिक्स करून घेणार आहे। चमच्याने आपल्याला चांगलं 5 ते 6 मिनिट ना एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, तरच त्याला एक छान असं बघा क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि मग ते श्रीखंड खायलाही छान वाटतं। त्यामुळे इथं आपण चमच्याने चांगलं 5 ते 6 मिनिट एवढं चांगलं मिक्स करून घेणार आहे। जर तुम्हाला चमच्याने करायचं नसेल ना तर जी पुरणाची चाळण असते ना त्याच्यामध्ये पण तुम्ही मॅश करून घेऊ शकता, त्यामध्ये पण चांगलं मॅश होतं। आणि नंतर बघा इथं आपण बारीक करून घेतलेली साखर 1 वाटी घेतली होती, त्यामधली थोडीशी मी तशीच ठेवलेली आहे। साखर आपल्याला थोडी थोडी ना मिक्स करत जायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। श्रीखंड आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण जी राहिली होती ना साखर तीही थोडी घालून घेणार आहे। अशी थोडी थोडी घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढी ही थोडीशी राहिली होती ना वाटीमध्ये तेही मी घालून घेतलेली आहे, तीही आता आपण मिक्स करून घेणार आहे। आणि बघा त्याला एक छान असं ना क्रीमी असं टेक्स्चर येईपर्यंत आपण ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त अगदी श्रीखंड तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण ना फ्लेवरसाठी विलायची पावडर घालून घेणार आहे, त्यामुळे छान असा ना श्रीखंडाला एक छान असा विलायचीचा फ्लेवर बसतो आणि श्रीखंड खायलाही छान लागतो। नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण ना ड्रायफ्रूट थोडंसं मी कट करून घालणार आहे। त्याच्यामध्ये आपण थोडेसे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। तयार झालेला आहे मस्त अगदी आपला श्रीखंड। आता आपण ना पुरीसाठी आता आपण कणिक मळतोय आणि कणिक मळण्यासाठी इथं आपण पराती घेतलेली आहे। परातीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पहिल्यांदा चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथं बघा बारीक असा आपण रवा 2 चमचे एवढं घेतलेला आहे। थोडंसं आपण तेलही घेतलेलं आहे आणि आता आपण ना पीठ चाळून घेणार आहे। इथं गव्हाचं पीठ आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि पीठ आता आपण ना मळून घेणार आहे। रवा यासाठी घालायचा पुरीमध्ये की पुरी छान अशी ना तेलामध्ये गेल्यानंतर फुगून येते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये रवा आणि तेल घातलेलं आहे। आता इथं बघा आपण कणिक मळून घेत आहे आणि पुरीसाठी आपल्याला जी कणिक मळायची आहे ना ती अशी घट्टच मळायची। इथं बघू शकता आपण घट्ट अशी कणिक मळून घेतलेली आहे। तिला चांगली आपण आणखी 1 मिनिटभर चांगली मळून घेणार आहे। मळल्यानंतर मग आता त्याच्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि अर्धा तास एवढी ना पुरीची कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करूया। त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं मी कुकरचा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू, 4 विलायची, थोडासा लसूण आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आणि तेल घालून घेणार आहे 1 चमचा एवढं। हे सर्व वाटण ना आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन ना वाफवून घेणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कुकरचा डबा ठेवून घेतलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्या घेऊन हे वाटण शिजवून घेणार आहे। तोपर्यंत इकडं पुलावसाठी मी
दिल्ली बासमती 1 वाटी एवढा तांदूळ घेतलेला आहे। तो तांदूळ आपण स्वच्छ चांगला धुवून घेतलेला आहे। 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून तांदूळ भिजवण्यासाठी ठेवायचा आहे। आणि जे आपण पुलावसाठी जे साहित्य घेतले ना, त्या साहित्यामध्ये आपण पनीर घेतलेला आहे, थोडासा फ्लावर घेतलेला आहे, वटाणा घेतलेला आहे, थोडेसे गाजराचे कापही घेतलेले आहेत, शिमला मिरची, मनुके, काजू, विलायची, लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र आणि चक्री फूल एवढं घेतलेलं आहे। आणि नंतर आपण एक मोठ्या साईजमध्ये कांदाही चिरून घेणार आहे, जे आपण पुलावमध्ये वापरणार आहे। इथं बघा आपण कांदाही चिरून घेतला। गॅसवरती इकडं आपण कुकर ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा एवढं तूप घालून घेणार आहे आणि 1 चमचा एवढं आपल्याला तेल घालायचं आहे। नंतर बघा इथं कट करून घेतलेला कांदाही घालून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम फुलच आहे। फुल फ्लेमवरती आपण कांदा चांगला तुपामध्ये आणि तेलामध्ये परतून घेणार आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहेत, दालचिनी, तमालपत्र, चक्री फूल, विलायची फ्लेवरसाठी, लवंग, मिरी असं आपण घालून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मनुकेही घालून घेणार आहे आणि इथं आपण काजूच्या फाकळेही घालून घेतलेल्या आहेत। आता त्या तुपामध्ये आणि तेलामध्ये चांगल्या परतून घेणार आहे। कांदाही थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथं परतून घेतला। चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घालून घेतलं। नंतर आपण हे सर्व साहित्य चांगलं तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घेणार आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपण पनीर घालून घेतलं। पनीरसुद्धा आता आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं बघा 1 मिनिटभर मी एवढं परतून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा एवढी घालून घेतली। तीही चांगली आता आपण मिक्स करून घेतली। नंतर जे आता आपण भाज्या घेतल्यात ना, त्याच्यामध्ये आपण फ्लावर घेतलेला आहे, वटाणा, शिमला मिरची आणि गाजराचे काप आता आपण घालून घेतले। ते आता आपल्याला चांगले चमच्याने परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाला मीठ लागण्यासाठी आपण चांगलं तेलामध्ये आणि तुपामध्ये परतून घेणार आहे। 1 मिनिटभर आपल्याला ह्या सर्व भाज्यांना चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। नंतर मग त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला घालून घेणार आहे। बिर्याणी मसाला घालायचा म्हणजे पुलाव खायलाही छान लागतो, त्यामुळे मी त्यामध्ये बिर्याणी मसाला घालून घेतला। नंतर आपण इथं अर्धा तास एवढा तांदूळ भिजवला होता ना, तोही आता आपल्याला घालून घ्यायचा आहे। तो घातल्यानंतर चमच्याने आपण तांदूळ चांगला मसाल्यामध्ये आणि ज्या आपण भाज्या घातल्या ना त्याच्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। 1 मिनिटभर आपण चांगला मिक्स करून घेणार आहे आणि नंतर मग जेवढा आपण तांदूळ घेतला होता ना, त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचं आहे। आता मी 1 वाटी तांदूळ घेतला होता, तर मी इथं 2 वाट्या एवढं पाणी घातलेलं आहे। सर्व भाज्या आणि तांदूळ आपल्याला चांगला चमच्याने मिक्स करायचा आहे। मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। कुकरचं झाकण लावून गॅसची फ्लेम ही फुलच मी ठेवलेली आहे। फुल फ्लेमवरती आपण कुकरच्या 2 शिट्ट्या घेणार आहे, 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आणि नंतर बघा अर्धा तास एवढा मी थंड करून घेतला। मस्त अगदी आपला पुलाव तयार झालेला आहे। अगदी हा कमी वेळेमध्ये होतो आणि पटकन आपल्याला तयार करता येतो, त्यामुळे आपण हा पुलाव तयार केलेला आहे। इथं बघू शकता मस्त अगदी आपला पुलावही तयार झालेला आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या देऊन इथं आपण वाटण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता हे भाजीसाठीचं वाटण आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर आपण इथं भरून घेतलं। झाकण लावून आता आपण त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे। आपल्याला भाजीसाठी जी पेस्ट लागणार आहे ना, ती अशी बघा गंधागत बारीक अशी करून घ्यायची आहे। गॅसवरती आता आपण पातेलं ठेवून घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये भाजीसाठी लागणार आपण तेल ओतून घेतलेलं आहे। तेल आपण कडकडीत असं गरम करून घेतलं आणि नंतर मग जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते वाटण आपण तेलामध्ये ओतून घेतलं। वाटण आता आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण अगदी आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। इथं मी अर्धा चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून ते वाटण चांगलं मिक्स करून घेतलं। नंतर बघा आपल्याला पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाटण चांगलं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। त्यासाठी आता मी गॅसची फ्लेम काय केलेली आहे, फुल केलेली आहे आणि फुल फ्लेमवरती आपण वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत इथं बघू शकता भाजून घेतलं। असं तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण चांगलं भाजून घ्यायचं आहे। भाजीसाठी बघा इथं आपण थोडंसं मशरूम घेतलेलं आहे।
थोडंसं पनीर घेतलेलं आहे आणि आपण वाटाणाही घेतलेला आहे आणि भाजीवरती घालण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे। इकडं बघू शकता मस्त अगदी वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे। असं चांगलं तेल सुटू द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला पनीर, वाटाणा आणि आपण जे मशरूम घेतलं होतं ना ते घालून घेतलं। आता ह्या सर्व भाज्यांना आपल्याला ग्रेव्हीमध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। जेवढेही मसाले आहेत ना ते लागण्यासाठी 1 मिनिटभर चांगलं आपण ह्या सर्व भाज्या मिक्स करून घेणार आहे। मिक्स केल्यानंतर इथं बघा आता आपण थोडंसं गरम करून घेतलेलं पाणी, ग्रेव्हीसाठी लागतंय तेवढंच मी पाणी घालून घेतलेलं आहे। नंतर आपण सर्व भाज्या मिक्स करून घेतल्या। अर्धा पेला इथं नॉर्मल दूध घेतलेलं आहे, आपण दूध अर्धा पेला एवढं घालून घेणार आहे। सर्व भाज्या दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि 15 मिनिट एवढ्या भाज्या आपल्याला चांगल्या शिजवायच्या आहेत। नंतर मग त्याच्यावरती आपण कोथिंबीर आणि भाजी शिजत आल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथं बघा आपण कसुरी मेथी घेतलेली आहे, ती आपल्याला चांगली चोळून घालायची आहे। अशी चोळून घातल्यामुळे भाजी टेस्टला खूप छान लागते, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेतलेली आहे। भाजी आता आपल्याला चांगली मिक्स करायची आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरती इथं बघा मी एक 10 मिनिट एवढी भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। जोपर्यंत भाजीला छान असा कट येत नाही ना तोपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघू शकता मस्त अगदी आपली ना पनीरची भाजी, पनीर मशरूमची भाजी तयार झालेली आहे। अर्धा तास एवढी आपण इथं बघा कणिक ही भिजवून घेतलेली आहे। कणिक सुद्धा छान अशी भिजलेली आहे। आता कणिक आपल्याला थोडीशी मळून घ्यायची आहे। कणिक मळल्यानंतर आपण थोडीशी तेलामध्येही मळून घेणार आहे। त्यासाठी मी थोडंसं चमच्याभर एवढं तेल घालून तेलामध्ये पण थोडीशी कणिक आपण मळून घेतली। मळलेली कणिक आपण परातीमध्ये एका साईडला ठेवून घेतली। त्याच परातीमध्ये आपण लावण्यासाठी पीठही चाळून घेतलं। आता आपण पुऱ्या करायच्या आधी ना कुरड्या तळून घेऊया। जे आता आपण ताटामध्ये लावणार आहे ना त्यासाठी इथं आपण कुरडी तळून घेणार आहे। तेलामध्ये मी कुरडी घातलेली आहे। बघू शकता मस्त अगदी आपली कुरडी तळून झालेली आहे। इथं अशाच आपण सर्व कुरड्या तळून घेणार आहे। पुरीसाठी लागणारा गोळा इथं आपण तळहातावरती चांगला मळून घेतला। तळहातावरती चांगला मळून घ्यायचा, नंतर तो पिठामध्ये चांगला घुळवून घ्यायचा आणि इथं आपण पोळपाटावरती लाटण्यासाठी घेतलेला आहे। आता इथं आपण हलक्या हाताने एक मोठी अशी चपाती बनवणार आहे। अशी मोठी आपल्याला चपाती बनवायची आहे आणि वाटीने आपण ना त्याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहे। ह्या ठिकाणी तुम्ही छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुऱ्या तयार करू शकता। मी इथं मोठी चपाती बनवून अशी वाटीने ना त्याच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। इथं बघू शकता मस्त अगदी आपल्याला वाटीने छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत। इथं एका चपातीमध्ये आपण 4 पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण ना तळण्यासाठी घेऊया। त्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। नंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये पुरी घालायची आहे। पुरी झाऱ्याने खालच्या साईडला थोडीशी दाबवायची आहे, म्हणजे पुरी ना तेलामध्ये चांगली टम्म अशी फुगून येते। इथं बघू शकता मस्त अगदी आपली ना पुरी तेलामध्ये फुगलेली आहे। कणिक मळताना आपण त्यामध्ये रवा आणि तेल मिक्स केल्यामुळे अशा छान अशा बघा तेलामध्ये टम्म अशा पुऱ्या फुगून येतात। इथं आपण दुसरीही पुरी तेलामध्ये घातलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त अगदी तीही तेलामध्ये टम्म अशी फुगलेली आहे। अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण ताट तयार करून घेऊया। ताटामध्ये स्वीट असा श्रीखंड, मटर पनीर मशरूमची मस्त अगदी भाजी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या सोबत पुलाव आणि कुरडी, मस्त अगदी ही थाळी अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि महाशिवरात्रीचा उपास सोडण्यासाठी तुम्ही कमी वेळेमध्ये ही थाळी घरामध्ये बनवू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।